स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आजच्या ब्लॉगची सुरुवात थोडीशी वेगळी केली। मला आंघोळीच्या आधीचं शूट करायचं होतं, पण मी ते राहून गेलं, तर मग म्हटलं आंघोळीनंतर जरा एक असं स्लोमो शूट करू। आजचा माझा प्लॅन आहे जायचा डिक्सी कॅव्हन्सला। डिक्सी कॅव्हन्स म्हणजेच आपल्या भाषेमध्ये गुफा। डिक्सी कॅव्हन्स माझ्या घरापासून 30 मिनिटावर आहे, तर मला तेच एक जवळ आहे। बाकीच्या ज्या केव्ज आहेत त्या ह्याच्यापेक्षा मोठ्या आहेत आणि त्या इकडनं 3-4 तास लांब आहेत। डिक्सी कॅव्हन्स त्या केव्ज आहेत त्या उघडतात 10 वाजता आणि माझ्याकडे वाजलेत 9:30। तर मग पटापट मी निघतो, कॉफी घेतो आणि जातो डिक्सी। काय छावा दिसतोय तुमचा मित्र आज, बोले तो एक नंबर। बऱ्याच दिवसांनी हा शर्ट काढला। हा तर मग चला मी रेडी झालोय, आता मी निघतोय डिक्सी कॅव्हन्सला। तिकडे जायच्या आधी जसं मी बोललेलो स्टारबक्स, मग तिकडनं डिक्सी कॅव्हन्स। चला निघूया मग। आईला आज पाऊस का पडतोय काय माहिती। जेव्हा फिरायचं असतं ना किंवा जेव्हा विकेंड असतो तेव्हा या पावसाला ऊत येतो। अख्खा आठवडा कडकडीत ऊन। हा बट ऊन म्हणजे थंडी नाही असं नाही, ऊन म्हणजे इकडे थंडी असते। आपल्याला भ्रम वाटतो की इकडे ऊन आहे म्हणजे थंडी नाहीये, असं नाहीये भाई। जान लेवा थंडी होती है। माझ्या लास्ट व्लॉगला आणि लास्ट टू लास्ट व्लॉगला म्हणजे जो क्रॉगरवाला व्लॉग आहे तो आणि लास्टला मी जो बनवलेला आम्ही सारे खवई आहे तो व्लॉग, तुमचा भरभरून प्रतिसाद आहे आणि आय एम रिअली ग्लॅड फॉर इट। थँक्यू सो मच। तुम्ही लोकांनी लाईक केलं, व्ह्यूज तुमचे खूप चांगले आहेत। क्रॉगरचा व्लॉग ऑलमोस्ट 5,500 व्ह्यूज पर्यंत गेलाय आणि आम्ही सारे खवई 3,000 जस्ट क्रॉस झालेत काल। तर आय एम रिअली ग्लॅड फॉर इट। मला एक्सपेक्ट नव्हतं खरंच, पण तुम्ही लोकांनी जो प्रतिसाद दाखवला, तुम्ही लोकांनी जे प्रेम दाखवलं ते तसंच कायम ठेवा। त्या ताईंना बोललो माझं नाव सौरभ आहे, तर त्यांनी सौरभा लिहिलंय। सौरभा बरं आहे, माझं नाव प्रद्युम्न किंवा व्यंकटेश असं काही नाहीये। यांनी जॉबच सोडला असता। माझी कॉफी ते घेऊन झाले। तिकीट्स घेतलेत, $18 लागले एका तिकिटाचे अडल्टचे। त्यांनी माझ्या हातामध्ये हा ट्रायपॉड बघितला आणि ती मला स्पष्टपणे म्हणाले की आतमध्ये केव्जमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे। मी कुठे पण असा ट्रायपॉड लावून शूटिंग करू शकत नाही किंवा असं एका ठिकाणी उभं राहून जास्त वेळ शूट करू शकत नाही। शूटिंग अलाउडच नाही म्हणाले ते। अरे भाई तुमचंच शूट करून मी टाकलं यूट्यूबला तर तुमचंच किती प्रमोशन होईल। तरी पण आहे तर त्यांचे नियम आहेत बाबा। तर मी आता त्यांच्या शॉपमध्ये ह्या साईडला सगळं टॉईज सेक्शन आहे आणि त्या साईडला सगळं जेम्स किंवा जेम्स म्हणजे खायच्या जेम्स नाही हो, जेम्स म्हणजे जे दगडं असतात, दगडगोटे जे काढतात ते खोदकाम करताना ते, आणि काही असे क्रिस्टल्स आहेत ते दाखवीन तुम्हाला मी आता। ही ट्रेन मी लहानपणी खेळलो आहे, क्लासिक स्टीम लोको। भाई किती वर्षांनी बघितली मी ही ट्रेन।
नॉस्टॅल्जिया भाई, नॉस्टॅल्जिया. हे बघा, स्लॅब ब्रेसलेट. असं आपण हातावर मारलं की ते ऑटोमॅटिकली ब्रेसलेट बनतं. ते कितीचं आहे? $2.5. याला आमच्या वेळेला ₹5 मिळायचं. हॅरी पॉटरमध्ये बघा तो कंदील घेऊन उभा असतो, ते बघा हे कंदील. भाई इकडे सगळं अँटिक आहे, सगळंच. हे बघा, आपण भरपूर कसे ऐकले असतील की एलियन आहेत नाही आहेत, काय काय भरपूर आपण व्हिडिओज बघितले असतील. पण मला एक त्याचा प्रूफ मिळाला आहे की 1700च्या काळामध्ये बॉस्टनमध्ये एलियन उतरले होते. त्यांनी फोटो काढलेला. तर तेव्हा कॅमेरा होता नाही होता मला नाही माहिती, पण त्या काळी एलियन उतरले होते. आणि त्याचा प्रूफ बघायचं तुम्हाला. हे बघा, आता आपल्याकडे इंडियामध्ये दुकानांमध्ये समया, दिवे यांचं कलेक्शन असतं. इकडे यांच्याकडे मेणबत्त्यांचे स्टँड आहेत. तर जसं मी बोललो, आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तर मी फॉर्च्युनेटली माझा DSLR, याच्या पुढचं तुम्हाला जे काय दिसेल एक स्लाइड शो बनवून टाकणार आहे मी, तर ते तुम्ही एन्जॉय करा. तर टूर संपली आमची. बरोबर 1 तास 5 मिनटं टूर चालली आणि खूप मजा आली टूरमध्ये. नेचर काय आहे हे आपल्याला त्या टूरमध्ये गेल्यानंतर कळतं. खरंच खूप सुपर्ब आहे. तुम्ही तो स्लाइड शो पाहिला असेलच. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा त्या फोटोजसाठी. केवची टूर तर झाली. आता मला लागली आहे भूक. तर मी चाललो आहे एका रेस्टॉरंटमध्ये डाऊनटाऊनला, रोनॉकमध्ये, विच इज अराउंड 30 मिनिट्स फ्रॉम हिअर. चला मग रेस्टॉरंट पण दाखवतो. ताईंनी पहिलाच प्रश्न विचारला की व्हॉट आर यू ड्रिंकिंग. तिला काय बोलू मी, काहीच पित नाही तरी इकडे बसलो आहे. तिने मला मेन्यू कार्ड दिलं. येस, हे मेन्यू कार्ड आहे. फुल आर्थर सी फूड कंपनी. बघू आता काय आहे इकडे. पापलेट, सुरमई, रावस काहीच दिसत नाही याच्यामध्ये.
निघालोय मी ऑफुल ऑर्थरमधनं. फिश वॉज रिअली नाईस, खूप छान होतं. ऑब्वियसली आपल्यासारखी चव मिळणार तर नाही, पण त्यातल्या त्यात इट वॉज रिअली गुड, परफेक्टली सीझन्ड. तर चाललो आहे घरी. पार्किंगमध्ये गाडी लावली आहे, तिकडनं ती काढतो आणि जातो घरी. मंडळी, आलोय मी घरी आता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. थांबा थांबा थांबा, जाऊ नका, थांबा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी Q&A सेशन घेणार आहे. तुमच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट करून सांगा, किंवा खाली दिलेल्या ईमेल ऍड्रेसवर मला तुम्ही ईमेल करू शकता. तुम्हाला काहीही US मधले कन्सर्न्स असतील, काही लोकांना मास्टर्स साठी यायचं असेल US मध्ये, किंवा काही लोकांना फुल टाइम साठी US मध्ये यायचं असेल, तर त्यांना काही प्रश्न पडलेले असतात. टॉप 10 क्वेश्चन्स मी पिक करणार त्याच्यातनं आणि त्याचे मी आन्सर्स देणार आहे. मला जे काही प्रश्न पडलेले असतील ते प्लीज कमेंट करा किंवा ईमेल करा. त्याचा मी आन्सर द्यायचा प्रयत्न नक्की करीन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड ॲज आय सेड, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आज पुरतं एवढंच मित्रांनो. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय.